हॅलो फ्रेंड्स, मी सुरेखा चनेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आरी वर्कचा ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचं ते पूर्णपणे दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा. तर चला तर इथं व्हिडिओ सुरुवात करते मी म्हणजे शिवायला. तर इथं तुम्ही बघू शकता आरी वर्कचा ब्लाऊज आहे. मी इथं पूर्णपणे कटिंग करून घेतलेला आहे. स्टिचिंग करताना काय काय लक्षात ठेवायचं आणि कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं ह्या सगळ्या सविस्तर माहितीसोबत व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्णपणे बघा. सर्वात अगोदर मी इथं सिंगल दाब बसून घेते. इथं आरी वर्कचं ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करायचं असलं तर काय काय चेंजेस करायचं ते सुद्धा पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर इथं सिंगल दाब बसून घेते मी. तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे आपण स्टिच करायचं असलं तर आरी वर्काचं खूप सुंदर फिनिशिंग येते. त्यामुळे इथं त्यासाठी इथं सिंगल दाब अटॅच करून घेतलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता गळ्याची रुंदी आणि उंची कटिंग केलं नाही मी. अशा पद्धतीने मी सव्वाचं खाली आरी वर्क केलेलं सव्वाचं कापड ठेवलं आहे. त्याच्यावरती मी अस्तर टाकून दिलं आणि उलट्या बाजूनं फिरवून घेतलं आणि इथं सिंगल दाब जोडून घेतलं आहे. तिथूनच मी इथं स्टिच करून घेते आणि आपल्याला इथं दोरी अटॅच करायची असते. तर इथं अशा पद्धतीने पूर्णपणे मी इथं स्टिच करून घेतलं आणि इथं कटिंग करून घेते. तर अर्धा इंच मार्जिंग ठेवून इथं मी कटिंग करून घेतलं. तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने. आता लटकन जे आहे ते मी परत अटॅच करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने करायचं म्हणून. पूर्णपणे व्हिडिओ बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या. तर इथं नॉच देऊन घेतलं. त्याच्यानंतर इथं पलटून घेते. अशा प्रमाणाने इथं पूर्णपणे पलटून घेते मी. तुम्हाला खूप सुंदर अशी फिनिशिंग हवे असले तर तुम्ही इथं नॉड पण अटॅच करून घेऊ शकता. इथं मी परतनं नॉड अटॅच करून घेते. त्याच्या अगोदर इथं पूर्णपणे फिरवून घेतलं व्यवस्थित. इथं बघू शकता तुम्ही अस्तर बाहेरच्या बाजूला दिसायचं नाही त्या पद्धतीने इथं पलटून घेते मी. त्याच्यानंतर पूर्णपणे अस्तर जोडून झालेला आहे. आपला गळा फिनिशिंग आलेला आहे. त्याच्यानंतर इथं स्लीवची पण डिझाईन आहे आरी वर्क केलेली. त्यासाठी इथं स्लीवला पण अशा पद्धतीने सिंगल दाबमध्येच मी अटॅच करून घेते. इथं तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत आहे. आणि असं जर तुम्ही आरी वर्काचा ब्लाऊज स्टिचिंगला आले असलं तर तुम्ही सिंगल दाब नक्की घ्या आणि अशा पद्धतीने स्टिच करून द्या. तर दोन्ही स्लीव्स पण मी इथं अशाच पद्धतीने अटॅच करून घेते. हा पण इथं खूप सोपी पद्धत आहे. सिंगल दाब जर अटॅच करून घेतलं तर आरी वर्काचा ब्लाऊज शिवायला काही अडचण येणार नाहीत तुम्हाला. तर इथं दोन्ही स्लीव्ज अटॅच करून झालेले आहेत. आता फ्रंटचा नेक आहे. फ्रंट नेक सुद्धा बघा तुम्ही दोन्ही बाजूला पण अशा पद्धतीने मी इथं समोरासमोर ठेवून घेतलं. सव्वाची बाजू वरच्या बाजूला आहे आणि इथं अशा पद्धतीने त्याच्यावर अस्तर टाकून घेतले. त्याच्यानंतर मी इथं खडूने मार्क करून घेतलेला आहे. गळा किती आहे लांबीला तेवढा इथं मार्क करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथं स्टिचिंग करून घेते. तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने. खूप सोपी पद्धत आहे. खूप सावकाशाने सोप्या पद्धतीने पूर्णपणे व्हिडिओ दाखवलेला आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायचा मात्र विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथं पुढचा गळ्याची कटिंग पण करून घेतलं आणि नॉचेस देऊन घेतला आणि पूर्णपणे अस्तर आतल्या बाजूनं घातलं आणि इथं तुम्ही बघू शकता फिनिशिंग कशा पद्धतीने आलेली आहे म्हणून. खूप सुंदर अशा पद्धतीने फिनिशिंग येईल. तर हा सुद्धा इथं
आता इथं आरी वर्कचं केलेलं पूर्णपणे अस्तर जोडून झालेलं आहे. आता इथं मी दाब काढून घेते, सिंगल दाब आणि डबल दाब जोडून घेते. त्याच्यानंतर मी इथं स्टिचिंग पूर्णपणे दाखवलेलं आहे तुम्हाला. इथं तुम्ही बघू शकता फ्रंट नेक इथं रेडी आहे. तर अस्तरला इथं पूर्णपणे इथं अशा पद्धतीने टीप मारून घेते आणि डॉट मारून घेते मी. खूप सोपी पद्धत आहे, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा व्हिडिओ, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या. आणि कोणत्याही प्रकाराचे तुम्हाला ब्लाऊजची कटिंग किंवा ड्रेसची कटिंग हवी असली तर नक्की तुम्ही मला कमेंट करू शकता, किंवा ह्याच्या आधी पण व्हिडिओ भरपूर अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही जाऊन ती पण बघू शकता. आता इथं डाच आखून घेतलेले आहेत, तर इथं स्टिचिंग पण करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे रेडी. तर आता क्रॉस पट्टी अटॅच करून घेते दोन्ही बाजूला पण अशा पद्धतीने. तर इथं मार्किंग करून घेते मी सर्वात अगोदर आणि अशा पद्धतीने क्रॉस पट्टीसुद्धा अटॅच करून घेते. खूप व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी क्रॉस पट्टी कशा पद्धतीने अटॅच करून घेते म्हणून. आतल्या बाजूनी पण फिनिशिंग येते आणि वरच्या बाजूला तर फिनिशिंग येणारच. तर अशा पद्धतीने इथं दोन्ही बाजूची पण क्रॉस पट्टी अटॅच करून झालेले आहेत. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. घरच्या घरी बसून स्टिचिंग करून घेऊ शकता अशा प्रमाणाने, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघून कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ बघून शिकू शकता. घरच्या घरी तुम्हाला कधी वेळ आहे त्या टायमाला व्हिडिओ बघून तुम्ही शिकू शकता. खूप सोपी पद्धत आहे माझी. तर इथं तुम्ही बघू शकता डबल टिप मारून घेते मी, दुमडून घेतलेलं आहे वरच्या बाजूनं, मधोमध कापड ठेवलं आणि खालच्या बाजूने टिप मारून घेतली. टिप मारून झाल्यानंतर इथं पलटून घेते. अशा प्रमाणाने जर तुम्ही क्रॉस पट्टी जोडलं तर आतल्या बाजूने पण फिनिशिंग येते आणि वरच्या बाजूला पण फिनिशिंग येते. तर इथं झालेलं आहे फ्रंटची बाजू. तर दुसरी पण अशाच पद्धतीने मी करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता आता इथं क्रॉस पट्टी अटॅच झालेले आहे. आता आपल्याला हुकलूक पट्टीसाठी बघा, एक पट्टीला अस्तर जोडून घेतलं आहे, एक पट्टी अस्तरचीच घेतलेली आहे. तर अशा प्रमाणाने इथं हुकलूक पट्टी बनवून घेतली मी. खूप व्हिडिओ आहे ती हुकलूक पट्टी केलेली माझ्या व्हिडिओ चॅनलवर, तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. आता फ्रंटची बाजू तर झालेली आहे रेडी, त्याचप्रमाणे इथं बॅकची पण रेडी करून घेणार आहे मी. कडेने टिप मारून अस्तर जोडून घेतली, त्याच्यानंतर कटिंग करून घेतलं एक्स्ट्रा राहिलेलं कापड आणि खालच्या बाजूने पट्टी अटॅच करून घेतली. त्याच्यानंतर इथं शोल्डर अटॅच करून घेते. खूप सोपी मेथड आहे, तर नक्की ट्राय करा तुम्ही. आरी वर्कचाच ब्लाऊज स्टिचिंग नव्हं, कोणताही ब्लाऊज तुम्ही स्टिचिंग अशा प्रमाणाने करून घेऊ शकता. तर माझे व्हिडिओ कसं वाटतं ते नक्की कमेंट करून कळवू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ पहिल्यांदाच बघितलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर मिळून जातील. आता इथं शोल्डर अटॅच झालं आहे, तर स्लीवची उंची टाकून घेऊन मार्किंग करून घेतलं आणि शोल्डर पट्टी किती पाहिजे बघून ती मार्किंग करून घेतलं आणि अशा प्रमाणाने मी इथं स्लीव्ज अटॅच करून घेते. तर दोन्ही बाजूची पण इथं स्लीव्ज अटॅच करून घेते मी त्याचप्रमाणाने. तर इथं सुद्धा मी शोल्डरची पट्टी किती पाहिजे बघून इथं आखून घेतलं, मार्क करून घेतलं आणि इथे अशा पद्धतीने थोडंसं कटिंग करून घेते, सरळ करून घेते आणि इथं स्लीव्ज अटॅच करून घेते. तर दोन्ही स्लीव्ज अटॅच करून झालं आहे. त्याच्यानंतर मी ओव्हरलॉक बनवून घेतला. आता फिटिंगची मार्जिंग टाकून घेते. कमरेचा दुसरा भाग आणि छातीचा दुसरा भाग आणि दंडघेरचा दुसरा भाग आणि लटकन इथं अटॅच करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने इथं सरळ छातीचा दुसरा भाग, कमरेचा दुसरा भाग घेतला आणि इथं सरळ रेष आखून घेतलं आणि इथं दंडघेरचा मार्किंग करून घेऊन इथं सुद्धा रेष आखून घेते. खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला कटिंगचं पण असंच सरळ रेष येण्यासारखी कटिंग हवी असली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आलेले व्हिडिओ बघून तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करून घेऊ शकता. तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथं
दोन्ही बाजूला पण मार्किंग करून घेतलेले आहे। तर इथं मार्किंग करून घेऊन झाल्यानंतर इथं मी टिपा मारून घेतला आणि इथं ओव्हरलॉक सुद्धा बनवून घेतलं। तर इथं पूर्णपणे ब्लाऊज रेडी आहे माझा आरी वर्कचा। कशा पद्धतीने स्टिच करायचं पूर्णपणे तुम्हाला दाखवलेलं आहे। कटिंगचे पण पाहिजे असलं तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता। मी कमेंट अनुसारनेच व्हिडिओ बनवून माझ्या चॅनलवर अपलोड करीन। तर इथं ब्लाऊज बघा कसं रेडी झालेलं आहे, म्हणून खूप सुंदर रेडी झाला आहे आणि परफेक्ट बसलाय पण परफेक्ट। अशा पद्धतीने जर तुम्हाला कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ हवे असले तर नक्की तुम्ही मला कमेंट करू शकता। चला तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू।